आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। माधुरी हत्तीला नांदणी मठात परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष। महादेवी माधुरी हत्तीन पुन्हा नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या वकिलांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुढचे पाऊल टाकले आहे। ही हत्ती नांदणी मठाकडे परत पाठवण्यासाठी उच्चाधिकार समितीकडे अनुमती मागण्याची मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी विनंती केली आहे। हे प्रकरण सूचीबद्ध झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या हत्तींसंदर्भातील सुनावणी झाली। त्यात राज्य सरकारच्या वकिलांनी बदललेली परिस्थिती, घटनाक्रम आणि नवी भूमिका मांडली। ती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऐकून घेतली। या संदर्भात पुढील सुनावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। महादेवी हत्तीनीला नांदणीत परत आणण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वकिलांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयाकडे वन्य प्राण्यांसाठी असलेल्या उच्चाधिकार समितीकडे अनुमती देण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला आहे। त्यावर हे प्रकरण सूचीबद्ध करण्यासाठी न्यायालयाने सहमती दर्शवली होती। या प्रकरणी बुधवारी सकाळी 10:30 वाजता न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। राज्य सरकारचे वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत नांदणी मठाने महादेव हत्तीनीला 28 जुलै रोजी जामनगर येथील वनताराच्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे सोपवल्याचे स्पष्ट करून त्यानंतर बदललेल्या भूमिकेचा आणि त्या संदर्भातील घडलेले घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। नांदणी मठाच्या मागणीला राज्य सरकार आणि वनतारा यांचा आक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या संदर्भात उच्चाधिकार समितीकडे हत्तीं परत नांदणी मठात पाठवण्यासाठी अनुमती द्यावी अशी भूमिका मांडली। या संदर्भात न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून पुढील तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून ॲडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी, नांदणी मठाकडून ॲडव्होकेट सुधांशु चौधरी, ॲडव्होकेट आनंद लांडगे, वनताराकडून ॲडव्होकेट शार्दुल सिंग आणि ॲडव्होकेट बलबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते।